स्वागत. आनंदाची शाळा, आमची आनंदाची शाळा, शिक्षणाच्या संकुलात विद्यार्थ्यांचा मेळा. आज सोमवार दिनांक 16 जून 2025. विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक या सर्वांचा आनंद शाळेत प्रवेश करण्याचा शैक्षणिक वर्षाची आजचा प्रथम दिवस. आज आपण आलो आहोत श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेमध्ये. या शाळेची स्थापना 1983 या दिवशी झालेली आहे आणि आता आपल्या समोर या शाळेचे मान्यवर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. मला आज या शाळेमध्ये शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी बोलवलं होतं आणि आज पहिलाच दिवस शाळेचा. खूप छान वाटलं आणि शिक्षकही अतिशय उत्सुक आणि उत्साही दिसले की आता आम्हाला या वर्षभरामध्ये खूप काही नवीन नवीन गोष्टी करायच्या आहेत, टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे आणि हा वापर करून आमची अध्ययन अध्यापन पद्धती जी आहे ती अधिक सुदृढ आणि चांगली करून मुलांपर्यंत पोहोचायचं आहे. मुलांमध्ये उत्साह निर्माण करून मुलांना या अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये किंवा अध्ययन अध्यापनाच्या या कामामध्ये खूप पुढे आणायचं आहे. त्यांच्यामध्ये प्रेरणा भरायची आहे, त्यांच्यामध्ये स्फूर्ती निर्माण करायची आहे. आणि आता नारायणराव आचार्य या शाळेमध्ये प्रमुख मान्यवर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. मी श्री गोलंदाज सर, भारतनगर विस्ताराचा प्रमुख या नात्याने या ठिकाणी मी बोलत आहे. आज शाळेचा पहिला दिवस आणि शाळेत आज विद्यार्थी शिक्षक प्रवेश करताना मोठ्या आनंदाने त्यांचा या ठिकाणी स्वागत केलं गेलं. त्याचप्रमाणे ताशांच्या आणि ढोलांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात या मुलांचं आणि शिक्षकांचं स्वागत केलं गेलं. वरुण राजाही अगदी बरसत होता आणि त्या वरुण राजानेही या सर्वांचं स्वागत केलेलं आहे. मी अपेक्षा व्यक्त करतो की येणाऱ्या या शैक्षणिक वर्षामध्ये संपूर्ण वर्षभर अगदी उपक्रमशील असा कार्यक्रम या शाळेमध्ये राबवला जाईल आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या माध्यमातून त्यांचा शैक्षणिक विकास कसा साधता येईल यासाठी कसोशीने प्रयत्न केला जाईल. धन्यवाद. सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते. आज आमच्या शाळेच्या प्रवेशोत्सवाच्या दिनानिमित्त नवीन मेसेज अशा प्रकारे आपलं अध्यापन उपयुक्त आणि चांगल्या प्रकारे होऊ शकेल. खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्याशिवाय आधुनिक ह्या जगासोबत विद्यार्थ्यांना आधुनिक जी करायची आहे त्यासाठी शिक्षकाने सुद्धा तेवढं आधुनिक व्हावं असं त्यांचं प्रामाणिक मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांचं व्याख्यान खरंच खूप खूप छान वाटलं. मेस्त्रे सरांना खूप खूप धन्यवाद. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. नमस्कार. शाळेतील ग्रंथपाल पुस्तकाने आज 16 शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आमच्या शाळेमध्ये सकाळपासूनच या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांना पावसाने स्वतः अभिषेक घातला आणि याचा आनंद आमच्या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक या सर्वांना आहेच. आज ह्या वाचनालयामध्ये एक प्रमुख कार्यक्रम झाला, तो म्हणजे या वर्षीपासून आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशन केंद्र आज उघडण्यात आलं आणि त्याचं उद्घाटन आमच्या शाळेचे संस्थाचालक सचिव सन्माननीय माणिक पाटील सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं. त्याचबरोबर आज आमच्या शाळेत शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर यासाठी प्रवीण मेस्त्री सर यांना मी आमंत्रित केलं होतं
आणि त्यांनी बहुमोल असं आम्हा सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. आमच्या या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन मध्ये असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन गेलेले आहेत. तसेच आपण पाहता, आपण ज्या लायब्ररीमध्ये उभे आहात त्या वाचनालयातून या शाळेमार्फत आमच्या शाळेत एकूण 12 कवी लेखकांची निर्मिती स्वतः विद्यार्थी 6वी ते 8वीच्या वर्गातील कवी लेखक म्हणून नावारूपाला आले असून त्यांची स्वतःची पुस्तकं तयार झालेली आहेत. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही अनेक उपक्रम ह्या शाळेतून विद्यार्थ्यांसाठी घेणार आहोत. धन्यवाद. कर्म करत राहा, तुम्हाला फळ नक्कीच मिळेल. आणि आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून आम्ही जेव्हा इथे काम करतो, मी स्वतः अमोघ सिद्ध अप्पाराव पाटील, मुख्याध्यापक श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, मी त्या देवाचे आभार मानतो की त्या देवाने आम्हाला शिक्षक होण्याची संधी दिली आणि आमच्यातील जे काही ज्ञान असेल ते ज्ञान आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या माध्यमातून नेतो. बदलत्या जगामध्ये आधुनिकतेकडे आपण जेव्हा जात असतो तेव्हा आमच्या या सर्वसामान्य झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. शासनाच्या योजना पोहोचत नसतील, काही शिष्यवृत्ती पोहोचत नसेल, वेगवेगळ्या अडचणी असतील, घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्या गोष्टीवरती एकमेव एक पर्याय म्हणजे माझी शाळा श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, लोकमान्य शिक्षण संस्था संचलित या शाळेमध्ये आजपर्यंत आमच्या शाळेतून 16 विद्यार्थी हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत. एक विद्यार्थी अर्जुन अवॉर्ड आहे आमच्याकडे. आमचे योगेश पवार सर जिम्नॅस्टिक्स अॅक्रोबॅटिक मध्ये एक अतिशय विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. म्हणजेच गेल्या 15 वर्षापासून महापौर चषक जो आहे अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्सचा, तो माझ्या शाळेत मिळतो. मला याचा आनंद आहे. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेने घे भरारी सारख्या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो, कला संस्कृती क्रीडा असा, आणि त्यामध्ये जवळजवळ सांगायला आनंद होतोय 100हून अधिक शाळांचा सहभाग असतो. मग येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना जेवणापासून त्यांचे जे काही त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स त्यांना जे काही हवंय आम्ही पुरवतो. मग हे करत असताना आमच्या आजूबाजूला जे काही कंपन्या आहेत, HPCL आहे, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आहे, RCF आहे, या कंपन्या आम्हाला मदत करतात. काही आर्थिक मदत करतात, काही सामाजिक पद्धतीनं शैक्षणिक मदत करतात. या सगळ्यांच्या आधारावर आमची ही शाळा आज अतिशय उच्च पद्धतीनं भरारी घेत आहे. माझ्या शाळेतील प्रत्येक शिक्षक हा अतिशय उच्च प्रगत तंत्रज्ञानाने युक्त आहे आणि संस्था चालक ते देवासारखे आहेत. आणि मला आनंद होतोय गेल्या वर्षभरापासून मी ते मुख्याध्यापक म्हणून काम करताना की माझ्या शाळेच्या प्रगतीला कसा माझा आलेख वाढवता येईल. गेल्या 4 वर्षापेक्षा यंदाचा या वर्षाचा निकाल आमचा 10वीचा खूप छान लागलाय आणि प्रयत्न असा आहे की पुढच्या वर्षी माझ्या शाळेचा निकाल हा 10वीचा 100% लावण्याचा आमचा एक प्रयत्न आहे, प्रयास आहे. आणि आज काका तुम्ही SMB चॅनल थ्रू आमच्याकडे आलात आणि आमच्या शाळेची प्रगती बद्दल तुम्ही लोकांना ही माहिती पुरवणार आहात. त्याबद्दल ह्या चॅनलचे मी धन्यवाद म्हणतो, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.